नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला माझ्या प्रमोशनचे जे काही प्रोडक्ट मला आलेले आहेत ते दाखवणार आहे। आता एक विशलिंग कडून आहे ना, जसं की तुम्हाला माहिती मी विशलिंगचं करते, तर त्यामधून एवढं मोठं पार्सल मला आलं। त्यातले हे 10 ते 15 प्रोडक्ट आता मला रिसीव्ह झाले। ते फक्त PR पॅकेज म्हणजे गिफ्ट दिलंय त्यांनी मला, की माझं परफॉर्मन्स चांगला होता, म्हणजे सगळं सेलिंग वगैरे चांगलं झालं माझ्याकडून, त्यामुळे त्यांनी मला गिफ्ट दिलंय पाठवून। बाकी मी मागच्या महिन्यात तर अजिबात ऍक्टिव्ह नव्हते, तरी पण कसं काय परफॉर्मन्स चांगला त्यांना आवडलं काय माहिती, दिलं त्यांनी पाठवून। हे थोडेसे, बाकी हे सगळे आहेत ना समोरचे, हे सगळे मला मागच्या वर्षी किंवा ह्या महिन्यात ह्या वर्षी हे सगळे असंच फक्त प्रमोशनसाठी आले होते। आता यातलं कोणतंही पैसे नाही भेटले मला, फक्त बाटल कोलॅबरेशन म्हणजे फक्त मला प्रोडक्ट भेटलं, त्याच्याबद्दल मग त्यांना मी व्हिडिओ बनवून दिला, तो माझ्या अकाउंटला पोस्ट केला, मग त्यांनी मला प्रोडक्ट हे राहून दिलं। असं असतं ते बाटलमध्ये। आणि पेड मधलं कोणतंच नाहीये, मला वाटतं कोणतंच नाही पेड मधलं अजून, मला पेड कोलॅबरेशन नाही आलं। पेड कोलॅबरेशन मध्ये काय असतं, बहुतेक सगळ्यांना भेटतं पेड कोलॅबरेशन। त्याच्यामध्ये असतं की प्रोडक्ट पण भेटणार आणि पैसे पण भेटणार त्याचे, तर असं असतंय पेड मध्ये। पण मला पेड नाही आली आतापर्यंत, हे सगळे बाटल मध्येच आले आहेत। चला एक एक करून दाखवते तुम्हाला काय काय आले आहे। बाय द वे मी ना गिव्ह अवे पण करणार आहे, म्हणजे सगळेजण करतात की म्हणजे रोज जर तुम्ही कमेंट केली, रोजची कमेंट जर रोज तुम्ही कमेंट करत असाल तर तिथं ग्रीन मध्ये येतं, माझ्याकडे ग्रीन मध्ये येतं की ही रोज कमेंट करते ही लेडीज वगैरे, तर मग त्यांना मी देणार आहे। किंवा मग अजून 1-2 ऑप्शन पण त्यामध्ये, मग 1-2 प्रोडक्ट मी तुम्हाला देईन। बाकी मग मला हे सेल पण करायचे आहेत, कारण हे सगळे अजिबात यूज केले नाही येतं। मग आता मला पैसे तर नाहीच भेटले, एवढं मी मेहनत करते, मला पैसे नाही भेटले तर ऍटलिस्ट हे बघा सगळे सील प्रोडक्ट आहेत, म्हणजे प्रोडक्टचं अजिबात सील पण मी फोडलेलं नाहीये। तर मग हे मला सेल पण मला वाटतं की सेल करावं म्हणून, जेवढे जातील तेवढे जातील, बाकी तर आहेच मी यूज करायला, किंवा मग आता गावाकडे नेणार जाताना। तर बघा आता एक एक करून दाखवते। जर का कोणतं पण तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं असेल ना, खूप महागाचे प्रोडक्ट आहेत, जवळजवळ 3-3, 4-4 हजाराचे प्रोडक्ट आहेत, तुम्हाला फक्त अर्ध्या किमतीला, म्हणजे आता बघा हे कितीच आहे, हे मला वाटतं 200 रुपयाचं आहे, फक्त 100 रुपयाला तुम्हाला भेटणार फ्री घरी तुमच्या होम डिलिव्हरी। सगळे प्रोडक्टची किमती वगैरे ना तुम्हाला मी सांगते। बाकी तुम्हाला कोणतं घ्यायचं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, किंवा मी इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तुम्ही डायरेक्ट मला। आता बघा ही स्ट्रिक्टचं आहे ना, ब्राईट अँड शाईन फेस वॉश आहे, फेस वॉश। तर याची प्राइस किती आहे तुम्हाला सांगितलं मी आता, 200 रुपये, हे 100 रुपयाला मिळेल प्रोडक्ट। आता हाफ किमतीने तुम्ही ते करून घ्या। बघा हे स्टिक भेटलं आहे। बाकी हे पॅन्टीनचं आहे ना, कंडिशनर आहे, केसांसाठी कंडिशनर आहे, याची प्राइस कंडिशनर, आता प्राइस सांगत बसणार की खूप मोठा व्हिडिओ होईल, कारण प्राइस पण मला भेटायची नाही लवकर। मला वाटते सगळे प्रोडक्ट मी 100 रुपयाला देऊन टाकते, मला असं वाटते। जर का घ्यायचं असेल नक्की सांगा, इंस्टाग्रामला मेसेज करा। प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे किती पण महाग असू दे, 1000-2000 किती पण असू दे, 100 ॲटलिस्ट रुपये तरी येतील। तर बघा हे पॅन्टीनचं आहे। बाकी हे बॉडी वॅक्स पावडर मला भेटली होती आज, हालची खूप जास्त चांगली आहे, म्हणजे लगेच केस ह्यानी रिमूव्ह होती, तर मी यूज केली होती, लगेच असं रब केलं की लगेच केस रिमूव्ह होतात, वॅक्स वगैरेपेक्षा बरं आहे हे बॉडी वॅक्स पावडर। बाकी हे तवा क्लीनर, आणि हे जे आहेत ना आपले तांब्या बित्याची भांडी ना, त्याचं क्लीनरचं हे होतं, त्यामुळे हे काही मी तुम्हाला दाखवत नाही। नक्की सांगा जर तुम्हाला ते घ्यायचं असते, मला लागतच नाहीये। तर आहे ना हे पॅराडाईज खूप मोठी ब्रँड आहे, त्यांच्याकडून मला हे 3 भेटले होते, मी एक यूज केलं, दुसऱ्यातलं पण अर्ध केलंय। हे एक नवीन अजिबात बॉक्स मी फोडलेला नाहीये, हा आहे विकायला, मला वाटतंय 700 रुपये ह्याची किंमत आहे, खूप जास्त महाग आहे। तर तुम्हाला आता एक फोडलेला आहे तो दाखवते। हे बघा असं यामध्ये येते, म्हणजे हे कशासाठी उपयोगाला येतं, तुम्हाला जर केसाला डाय वगैरे करायचं नसेल तर मग हे खूप उपयोगाचं, कारण मी बघा मागच्या वर्षी केलं होतं, अजून पण जशी की तशी केस आहेत, म्हणजे खूप दिवस हे राहतात केस, आणि डाय वगैरे करायची काही गरज नाही, महाग प्रोडक्ट वापरायची, हे खूप त्यासाठी चांगलं आहे। केसांची मेहंदी टिंटमध्ये, यामध्ये वेलवेट कलर आहे, सगळे वेलवेट बर्गंडी कलर आहेत दोन्ही पण। बाकी हे ना प्रोटीन मिक्स आहे ना, अणूसाठी आहे हे, आणि हे आपल्या महिलांसाठी, पण मला बिलकुल नाही आवडत चॉकलेट, तुम्ही इथं चॉकलेट पण मला नाही आवडत, मग
अनुसाठी खूप अजून 4-5 होते, पण ते आता मी खाऊन टाकले, गोड गोड आले होते. तर हे लॉरियलचं खूप छान बॉक्स आला होता, त्यामुळे मी बॉक्स पण ठेवला आहे. पाहू शकता असा बॉक्स होता. आणि ह्यामध्ये हे सुंदर असं काय आहे, अमिनो मॉड्युलस. केसांचं तुमची डॅमेज वगैरे झाले असेल तर त्यासाठी हे आहे. खूप भारी आहे. मास्क आहे, मास्क, केसांचं मास्क. केसांचं मास्क वगैरे बापरे, मी तर कधी नाही यूज केला. पण जर तुम्हाला करायचं असेल नक्की सांगा. लॉरियल प्रोफेशनल पॅरिस केसांचं पण मास्क असू शकतं आहे. हा बॉक्स मला पर्सनली खूप जास्त आवडला. प्रोडक्ट पेक्षा बॉक्स आवडला. भारी असं पुढे चिटकवलं ना की फक्त असं करायचं, लगेच ओपन होते. नंतर आहे ना, या बॉडी वाईज ह्या ब्रँड सोबत मी खूप काम केलेलं. म्हणजे आता जरी मी व्हिडिओ बनवला आणि लगेच पोस्ट केला ना की लगेच ते त्यांचे प्रोडक्ट येतात म्हणजे येतात. पण मला व्हिडिओ बनवायचाच कंटाळा आहे ऍक्च्युली. आणि हे सगळे प्रोडक्ट काही यूज नाही होत. मी हे बऱ्यापैकी यूज केलं आहे. आणि ह्यांचं अंडर आर्म रोल आहे ना, हे पण मी 2दा-3दा यूज केलं आहे. खरंच खूप भारी आहे. स्मेल पण एक नंबर आहे. बॉडी वाईजचा अंडर आर्म रोल. आणि हे बॉडी वाईजची बॉडी लोशन आहे. हे मी रोज डेली वापरते संध्याकाळी. आणि ही सनस्क्रीन आहे. आता सनस्क्रीन काय ऊन नाही आहे त्यामुळे काय मी वापरतच नाही ही बॉडीवरची सनस्क्रीन. बाकी हे आता आलंय तर हे सगळे सील पॅक आहेत, अजिबात फोडले नाही. तर हे मी यूज करते आहे. ही डर्माची ना कोझिक ऍसिड आणि डेली फेस वॉश आहे. डर्माचा फेस वॉश खरंच खूप छान आहे. माझी मावशी वापरते, म्हणजे मी तिकडे गेलते ना तेव्हा ती वापरत होती. आता जाताना ही तिच्यासाठीच निघेल, तोपर्यंत राहिलं तर. हे डर्माचं आहे. ही हँड क्रीम आहे. फक्त हाताला लावण्यासाठी पण क्रीम असतात. आणि सगळे सील पॅक आहेत. सगळे मी अजून फोडले पण नाही. तर हाताला लावण्यासाठी ही आहे. बाकी हे सन प्रोटेक्शन साठी आहे. खरंच खूप छान आहे. ती युसिरीनची ब्रँड आहे. आणि हे आय शॅडो पॅलेट आहे. मी आता लावलं होतं, खरंच भारी आहे पण. आणि हे जे सोट्रूची स्टोप क्रीम असतात ना ते 3 in 1, म्हणजे हायलायटर, प्रायमर, मॉइश्चरायझर, हे तिन्ही पण तुम्ही नाही लावलं तरी चालतंय. मेकअपच्या आधी फक्त हे लावायचं, मेकअप तयार. आता यामध्ये अजून 2 आहेत. आता ते मला भेटत नाही. 3 आले होते आणि एक काजळ पण आलं होतं. तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे सांगितलं असेल. हे 3 आलं होतं. आता फक्त एकच आहे त्यामुळे मी एकच दाखवतो तुम्हाला. बाकी आहेत. आणि ही क्लेची ना रात्री झोपताना लावायची क्रीम आहे. नाईट क्रीम, म्हणजे नाईट जो मास्क असतो ना तो. हा पण खरंच भारी आहे. आणि 7 ते 8 दिवसाचा त्याचा रिझल्ट भेटतो ह्या प्रोडक्टचा. नंतर हे बॉईज साठी आहे. मला वाटतंय परफ्यूम आहे. परफ्यूम खूप छोटा परफ्यूम आला आहे बघा ना, किती सुंदर बॉटल आहे. हे सगळे मी परफ्यूम वगैरे नाही सेल करणार आहे, कारण हे सगळे माझ्या मिस्टरांना होऊन जातील, कारण ते खूप परफ्यूम लवर आहे. म्हणजे इतके परफ्यूम आहेत, एवढे ब्रँड त्यांनी वापरून झालेत. आता आल्याच्या नंतर ते हॅपीच होतील, एवढं सगळं भेटले म्हणल्याच्या नंतर. हा पण परफ्यूम आला आहे आणि हा पण परफ्यूम आला आहे. अजून ह्याला मी वापरलं नाही कसं आहे काय, पण वास तर भारी येतं ते. ही काय जेल सनस्क्रीन आहे. ही 50% PA+++ UVA आणि UVB, म्हणजे हे खरंच हे भारी आहे सनस्क्रीन मला वाटते. कोणत्या ब्रँडची आहे ही? ॲक्वालॉजिकिया ब्रँडची आहे. जेल सनस्क्रीन आहे आणि 50+. हे जे असतं ना, हे असल्याच्या नंतर स्किन आपली म्हणजे स्किनला हे चांगलं असतं असं मला वाटतं. आता मला प्रोडक्टबद्दल एवढं काय माहीत नाहीये, पण खरंच चांगली सनस्क्रीन आहे. ही मी यूज करणार नक्की. ही लिमोनियस नेवियाची इवन ग्लो फेस वॉश आहे. हा पण खूप भारी फेस वॉश दिसतोय. ब्रायटिंग डेली साठी यूज करू शकतो आपण. नेवियाचा आहे. ही मामाअर्थची विटॅमिन सी ची ना, ही खूप आधी आली होती. आता मी त्याला यूज करते. ही पण सनस्क्रीन जेल आहे. लाशिलचं सनस्क्रीन जेल सनस्क्रीन, म्हणजे जेलमध्ये असते आणि त्याचं स्ट्रक्चर खूप भारी असतं, म्हणजे लगेच ते स्किनमध्ये अब्झॉर्ब पण होतं. सनस्क्रीन आता उन्हाळा गेलाय, पुढच्या वर्षीपर्यंत आहे. 2 वर्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत आपण यूज करू शकतो. मामाअर्थचे प्रोडक्ट यार, मी इतकी फॅन आहे ना मामाअर्थच्या प्रोडक्टची. मामाअर्थच्या
ॲलोवेरा जेल आहे हे तर मी नक्कीच वापरेल, कारण मला ॲलोवेरा जेल भयंकर खूप आवडतं. ही सोल फ्लावरचं रोजमेरी स्मूथ फ्रीज, रोजमेरी जे हे असते ना, रोजमेरी लिव्स असतात त्या, तर त्याचं बनवलेलं हे आहे. सिरम आहे हे, केसांसाठी सिरम, केसांसाठी मास्क, केसांसाठी हेअर ऑइल पण भेटलं आहे मला. हो का, हां, हे हेअर ऑइल रूट्स रिच्युअलचं हेअर ऑइल पण, हे पण खरंच खूप छान आहे. यामध्ये पण खूप काय 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 घटक आहेत. आता हे पण मी सध्या यूज करते. हे 2 तर नाही अजून यूज केले, पण बघू, यूज करेन नक्कीच. तुम्हाला सांगा कोणते पण प्रॉडक्ट घ्यायचे असतील मला नक्की सांगा. आणि हे मेगाचा स्मूथ मेगा मॅट्रिक्सचा ही कंडिशनर आहे, आणि हा शॅम्पू आणि कंडिशनर हा माझा फेवरेट झाला आहे आता सध्याचा, कारण खरंच खूप भारी केस होतात. मी आता पण रिसेंटली करून बसले हेअर वॉश, त्यामुळे खरंच हा मी सध्या यूज करते. तर हा सेलसाठी नाही आहे, खरंच मला आवडतो हा. आता मला हा रिसेंटली आता जस्ट भेटला आहे. हा नॅचरली डॅमेज रिपेअर कंडिशनर आणि हा शॅम्पू. यामध्ये काय आहे, आवाकाडो आणि मँगो, त्यामुळे यामुळे केस खूप मजबूत होतात आणि चांगले शाईन करतात. खरंच हे खूप भारी आहे केसांसाठी आवाकाडोचं. आणि हा बॉडी ऑइलचा बॉडी वॉश आहे, हा पण खरंच रिसेंटली मी यूज करत होते. आधी एक बॉटल संपली आहे माझी, आता ही नवीन मागवली आहे. हे पण खरंच चांगली आहे, पण आता एवढ्यात नाही मी यूज करत. सील पॅक आहे, पाहिजे असेल नक्की सांगा. हर्बली सेन्स हे पण सेम कंडिशनर आणि शॅम्पू दोन्ही पण बघू शकता. सील पॅक आहे, अजिबात यूज केलेलं नाहीये. सो हे पण बघा, हे चांगलं. मला काय माहिती आता आहे ना 2-3 सेम कंडिशनर शॅम्पू आले आहेत, त्यामुळे एवढे तर मी यूज करणार नाहीये. यातले 1-2 ह्याला ठेवणार. बाकीचं प्रोडक्टचं काय करू खरंच तुम्हाला पाहिजे तर नक्की सांगा मला. हे मॅनचं आहे काहीतरी, आता हे तर माझा उपयोगाचं नाही, डायरेक्ट दुकानदाराला देऊन टाकेल फ्रीमध्ये. आणि ही नेवियाची फॉर मॉइश्चरायझर फेस क्रीम, हे सोप आहे, नेवियाचं सोप आहे. 1 2 3 4 पाठवून दिले. तर बघू आता कसं यूज होते. तुम्हाला पाहिजे असेल नक्की सांगा. नेवियाची 4 सोप आहेत. याची पण प्राइस खूप महाग आहे. 500 रुपयाचं एक साबण आहे, एवढंसं साबण एक 500चा. 1000 1500 2000चे साबण आहेत फक्त. सगळं प्रोडक्ट मला 100 रुपयाला भेटून जाईल. अजून पण 4-5 आहेत, पण कुठे ठेवलेत माझ्या लक्षातच नाहीये. आणि अजून पण ऑन द वे आहे. म्हणजे हे प्रोडक्ट आहे ना, येतात जातात म्हणजे येतातच प्रोडक्ट भरपूर. कारण आता सध्या मी बार्टर करते आहे ना, तर इतकं परवडतंय त्या ब्रँडला की माझ्याकडून खूप सारे लोक घेतात ना, त्यामुळे त्यांना इतकं परवडतंय की ते असं बार्टरच देतात. पण मी आता इथून पुढे सांगणार की मला पेड पाहिजे कोलॅबोरेशन, नाही तर मग मी घेणारच नाही इथून पुढे, असंच करणार आहे. कारण पेडमध्ये ॲटलिस्ट 100-200 रुपये भेटले तरी पण ते सेव्ह राहतात ना. हे प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट असेच राहतात, हे कोण घेत पण नाहीये. बघू, मला तर वाटतं मी इथून पुढे आता पेडच करते. सो हे असं होते माझे PR पॅकेज. कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हे सगळ्या प्रोडक्ट्स मी काय करू शकते नक्की सांगा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी देईल. 100 किंवा 150 रुपये, बघू कसं मला परवडेल असं. चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ इथं एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला प्लीज आयडिया द्या नवीन की काय करू ह्या प्रोडक्टचं. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक करा प्लीज, व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही. प्लीज एवढी मेहनत घेते तुमच्यासाठी. तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला पण सबस्क्राईब करत जा. चला बाय. तर हे एवढे सगळे प्रोडक्ट आहेत, यातलं कोणतंही पाहिजे असेल ना तरी मला सांगा. पण हे जे मोजके आहेत ना, हे मी आता इथे जोडत आहे. तर यातलं पण कोणतं पाहिजे असेल तर नक्की सांगा मला. इंस्टाग्रामला DM करा. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.